असा धम्म बुद्ध उपदेश करतात. यालाच जिदेशना म्हणतात. जोपर्यंत बुद्ध म्हणतात तथागत या दुनियामध्ये उत्पन्न होत नाही तोपर्यंत अष्टांगिक मार्ग कोणालाच माहित नसतो. हा कोणता श्रमण ब्राह्मणाद्वारे किंवा देव ब्रह्माद्वारे किंवा माराद्वारे ज्ञात करण्याचा धर्म नाही, जाणण्याचा तो धर्म नाही. त्यांना याचं ज्ञान होतच नाही. हे ज्ञान फक्त असतं सम्यक संबुद्धाचं. आणि मग सम्यक संबुद्ध ज्यावेळेस या पृथ्वीवर जन्म घेतात, अनुत्तर असं धम्मचक्र प्रवर्तन करतात, त्यावेळेस देवासाठी हा निर्वाणाचा मार्ग मोकळा होतो. आणि तो म्हणजे 8 अंगाचा मार्ग. 8 अंगाच्या बाहेर एक बी जाणार नाही आणि 8 अंगाच्या आत एक बी येणार नाही. जर आतमध्ये असले तुम्ही भगवंताच्या धामावून ढसळले आणि बाहेर जरी गेले तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही धम्मामध्ये नाही. आणि त्या कारणानं तुमच्या आयुष्यात जे दुःख येणार, अर्थात मिथ्या दृष्टीचा पालन केल्यावर व मिथ्या मार्गाचा अवलंब केल्यावर व सत्काय मार्गाचा अवलंब केल्यावर जे दुःख उत्पन्न होत असतं आणि ज्या कारणानं आपला जन्म मृत्यू होत असतो ते तुमचं होत राहील. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे? उपवास पालन करणाऱ्यानं 8 अंगाचा आर्य अष्टांगिक मार्ग पाठ केला पाहिजे. आणि फक्त तेवढंच मनामध्ये विचारलं पाहिजे, त्याच्या बाहेर येता कामा नाही. जर का सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक कर्म, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्थिती आणि सम्यक या 8 अंगाचे जर तुम्हाला परित्ती शासन नसेल, म्हणजे तुम्ही ऐकलेलं नसेल, तर मग तुम्ही अष्टशील फक्त शीलच करून राहिले. आणि बुद्धानं शील विशुद्धी कधी सांगितली नाही. तर बुद्धाचा धम्म कसा असतो? राग विशुद्धी. रागाचा अंत करण्यासाठी म्हणून बुद्ध उपदेश करतात. द्वेषाचा अंत करण्यासाठी म्हणून बुद्ध उपदेश करतात. अज्ञानाचा अंत करण्यासाठी म्हणून बुद्ध उपदेश करतात. शील शुद्ध झालं पाहिजे याच्यासाठी नाही. तर मग शीलाचा आधार काय? तर शील म्हणजे संवर काय करतो? तुम्हाला 4 सतीपट्टणाची भावना करायला सहाय्य ठरतो. आणि जे लोक 4 सतीपट्टणाची भावना करतात तेच 7 भुजंगाची भावना करू शकतात. आणि जे 7 भुजंगाची भावना करू शकतात तेच मार्ग फळाला प्राप्त होऊ शकतात. म्हणून उपासका हो, निर्वाणाचा हा मार्ग सुव्याख्यात आहे. फक्त आपल्याला तो शिकायचा आहे आणि शिकून तसं आचरण करायचं. आणि या आचरणामध्ये तुम्हाला नेहमी गरज असते ती म्हणजे दानाची. दानाशिवाय धम्म आचरण होत नाही. का? कारण बुद्धाला जी बुद्धी प्राप्त झाली, ते वज्रासन प्राप्त झालं, ते भगवंताने मारापासून कोणत्या आधारावर मिळवलं? फक्त दानाच्या आधारावर. ज्यावेळेस मार म्हटला की हे वज्रासन माझं आहे, श्रमणा उठ, तर त्यावेळेस बुद्ध म्हणे की बाबा मी याच्यासाठी पारमिता पूर्ण केल्या, तू काय केलं? तर ते म्हणे बा एवढे साक्षी आहे माझे, कितीतरी करोड अरबो त्याचे सैन्य त्यावेळेस होतं. तर ते सगळे जय करू लागले की आमच्या म्हणजे महाराजच हे राज्य श्रवण उठ. पण बुद्ध त्यावेळेस म्हणे की ज्या वेळेस मी दान पारमिता, दान उपपारमिता, दान परमत्त पारमिता केली होती त्यावेळेस ही धरणी कापायची आणि धर्मिणी साक्षी होती. आणि त्यावेळेस मग त्यांनी हात लावला जमिनीला, जी की आपण बोधगयेची मूर्ती पाहतो, भूमिस्पर्श मूर्ती. आणि त्या आधारावर त्यांनी संबोधी प्राप्त केली. जर का त्यांनी दान दिलं नसतं तर त्यांना संबोधी प्राप्त झाली नसते. म्हणून उपासका हो, वर्षावासाचा 1 महिना आहे, नंतर एक कठीण चिवरदानाचा 1 महिना आहे. या कालखंडामध्ये, या कालावधीमध्ये उपासकाने आपला पुण्य संचय वाढवला पाहिजे. दानाचा, शिलाचा, निष्क्रमणाचा, म्हणजे 10 पारमितामध्ये जे असतील, पण मुख्य जे आहे दानशील आणि भावनेचा, ती शिकून घेतलं पाहिजे. आणि मग तेच तुमच्या आयुष्यासाठी तुमची शिदोरी राहील. की मग मरत्या वेळेस तुम्हाला मरण्याची कला अवगत, परंतु मरण्याची कला देतं ती म्हणजे अष्टांगिक मार्गाची भावना. त्याच्या बाहेर मरण्याची कला कोणाकडेच नसते. म्हणून उपासका हो, आजच्या दिवशी मनाला म्हणजे काया, वाणी आणि मनावर संवर ठेवा. प्रयत्न करा एका दिवसासाठी आणि हळूहळू तो प्रयत्न वाढवा. जसा जसा प्रयत्न वाढत जाईल तसं तुमचं मन परिशुद्ध होईल. आणि मन परिशुद्ध झालं म्हणजे तुम्हाला
अपेक्षित असलेलं व भगवंताने ज्याची नेहमी प्रशंसा केली